चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका. अजित घरत पहिल्या षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. पंचांचा इशारा होतोय. अतुल राव आणि विकास वळवी आपण हे दोन आपले ऑफिशियल पाहतोय या स्पर्धेसाठी. राकेश आपण पाहतोय स्ट्राईक वरती राकेश, नॉन स्ट्राईक वरती महेंद्र. पहिलाच बॉल वेगवान तेज तर्रार, पहिला चेंडू हाताला गेलाय. आपण पाहतोय अजित घरत हा बॉलिंग मार्क वरती आहे. वेगवान गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. चिंचोटी परिसरातील एक आपण पाहतोय नामवंत खेळाडू आहे अजित घरत. हे नेहमीच नाव चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. बघा खूप चांगली सुरुवात त्याने केलेली आहे. पहिले दोन चेंडू निर्धावच्या स्वरूपात आपण राकेशाला सलामीला पाहतोय. त्याचं कारण त्यांचे आपण पाहतोय जे खेळाडू थोडेसे उपस्थित नाही आहेत. प्रवीण असेल, ललित असेल, सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही. आज नवीन चेहरे नक्कीच पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये शिवतर संघाच्या माध्यमातून. वेगवान चेंडू आता बघा सॉफ्ट हँडने हा खेळण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह इथे केलं होतं राकेश सालकर आपण पाहतोय. एक धाव इथे पूर्ण झाली आहे. या एका धावेने धावफलकाला सुरुवात होते. एक सिंगल धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. श्री गणेश झालेला आहे. आणि आता आपण पाहतो या लेफ्ट हँडर बॅटर हा स्ट्राईक वरती आलेला आहे, तो म्हणजे महेंद्र जाधव. शतरक्षकामध्ये थोडासा फेरबदल आपण पाहतोय. 3 शतरक्षक डीप मध्ये आहेत. डीप मिड विकेट मध्ये आपण पाहतोय कुमार याला. त्यानंतर एक शतरक्षक जर आपण बघितला थोडासा काळो कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये पाहतोय, थोडासा वाईडिश आहे. त्यानंतर एक शतरक्षक आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये. आपण लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे. शतरक्षक थोडासा वाईड होता मध्ये काळो कॉर्नर क्षेत्रामध्ये. चेंडू सरळ निघून गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. बघा थोडंसं एक आगला वेगळा आपण पाहतोय शतरक्षक इथे पाहायला मिळालं. लॉंग ऑन होता. त्यानंतर काळो कॉर्नर मध्ये एक शतरक्षक. त्यानंतर आपण पाहतो मिड विकेट क्षेत्रामध्ये एक शतरक्षक. त्यानंतर 30 सर्कल मध्ये आपण जर बघितलं तर 2 फ्लाइंग स्लिप आहेत. त्यानंतर एक स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक शतरक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर मिड ऑफ आपल्याच बघा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये शतरक्षक होता, मात्र बघ्याची भूमिका पार पडेल कारण हा त्याच्या डोक्यावरनं चेंडू सरळ निघून गेला 6 धावांसाठी. बघा जोर मध्ये चेंडू होता आणि या चेंडूवरती वेग देखील होता. कनेक्शन प्रॉपर झालं आणि या 6 धावा मिळाल्या. धावफरक 6 ने 11 धावसंख्येवरती. डबल फिगर मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा. उचली घेणारा चेंडू. पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू वाईट आहे आणि पहिला बाउन्सर हाताला गेलाय. म्हणजे तुमच्या कोट्यातील आपण पाहतोय की जो बाउन्सरचा होता, बाउन्सरचे ऑप्शन होतं ते मात्र इथे निघून गेलेलं आहे. तुमच्याकडे ऑप्शन जर आता जर बघितलं तर बंद झालेला आहे, ऑफ झालेला आहे. म्हणजे तुम्हाला यानंतर कुठेतरी गुड लेंथ ओरपीच चेंडू लगेच टाकावे लागतील. तो चेंडू हाताला बघा ओरपीच चेंडू होता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर. फायदा उचलता आलेला नाही. चला जाऊ द्या गाडी. षटक संपलेला आहे. षटकाची ही समाप्ती झालेली आहे. पहिलं षटक हे समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 12 धावा. बघा अजित याने जर पहिले 3 चेंडू जर बघितले ना तर खूप चांगल्या प्रकारे हाताला गेलं होतं. त्यानंतर थोडेसे ओरपी चेंडू पडले गेले आणि त्या ओरपी चेंडूचा पुरेपूर फायदा देखील उचलला गेला. एक चौकार एक षटकार या षटकामध्ये आला. धावफलक पण 12 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 धावा अशी धावसंख्या ही धावफलकावरती पाहायला मिळते. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय अजय घरत येतोय. बघा पहिलं षटक छोट्या बंधूने हाताळलंय. आता मात्र मोठा बंधू येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. 4 षटकात आपण हा सामना पाहतोय. यानंतर पुढचे 2 संघ देखील आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील. ते म्हणजे रुद्राक्ष गवळीपाडा आणि जय अंबे डोंगरीपाडा. राकेश साबोबाद फटका पूर्णतः फसला गेलाय मात्र झेल ड्रॉप जीवनदान
आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला जातो. मला वाटतं गजानन त्या क्षेत्रामध्ये होता आणि गजानन याला हा झेल पकडता आलेला नाहीये. गणपती बाप्पांचं एक नाव पाहतोय गजानन. झेल ड्रॉप जीवनदान. बघा आणखीन एक चेंडू निर्धाव आलेला आहे राकेश करणं. कारण राकेश सध्या तरी लय मध्ये पाहायला मिळत नाहीये. ज्या कामगिरीसाठी राकेश याला मैदानाच्या आतमध्ये पाठवले ना ती कामगिरी त्याच्याकडनं होत नाहीये. होतं की राकेशने आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ केलेला आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 3च धाव बनवलेत. थोडस निराश केलंय. बॅकफुटवर जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. मात्र लेग एसटी सोडून जाणारा चेंडू आपण पाहतोय. लेग एसटी सोडून जाणारा हा चेंडू पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. एक्स्ट्रा धाव फलक 15 या धावसंख्येवरती. बेस्टा फटका झालेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आणि आपण पाहतोय राकेशचा सोपा झेल इथे पकडला जातो. स्ट्रगल करत होता आणि स्ट्रगल करत असताना आपण पाहतोय अखेरीस एक सोपा झेल देऊन राकेश तंबूच्या आश्रयाला परततोय. विकेट मिळवली गेली. अजय याचा हे षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारे मित्र म्हणून त्याने आतापर्यंत टाकलेला आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर निर्धाव चेंडू आला. कारण पहिल्या चेंडूवरती देखील झेल होऊ शकला असता मात्र झेल सुटला गेला. त्यानंतर 2 धावा आल्या. त्यानंतर डॉट चेंडू. त्यानंतर व्हाईट. त्यानंतर ही विकेट आलेली आहे आणि आपण पाहतोय नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजे मिस्टर 360 अजय तुमडा. चार षटकांचा मॅच आहे म्हणजे नक्कीच 4 षटकामध्ये कुठेतरी जास्तीत जास्त धावा फलकावरती लावण्याचा प्रयत्न असेल. कारण आज आपण जर बघितलं तर शिलोत्तर संघाकडून प्रवीण परेड पाहायला मिळत नाहीये. मला वाटतं विशाल देखील पाहायला मिळत नाहीये. त्यानंतर ललित भुवर देखील पाहायला मिळत नाहीये. नक्कीच त्यांची कुठेतरी कमी जावेल. मात्र ज्या प्रकारे फलंदाजी झालेली आहे आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी झालेली आपण पाहतोय. ज्या प्रकारे हा चेंडू इथे आला होता ज्याच्या गणपती बाप्पांची प्रतिमा आपण पाहतोय त्या प्रतिमेला हा चेंडू येऊन इथे आदळतोय. मित्र म्हणून शुभ संकेत मित्र म्हणेन शिलोत्तर संघासाठी. कारण गणपती बाप्पांच्या प्रतिमेला डायरेक्ट हा चेंडू त्याने हिट केलाय. आशीर्वाद घेतलाय मित्र म्हणेन अजय तुंबडा याने. गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन इतर मित्र म्हणेन सुरुवात केलेली आहे अजय तुंबडा याने. मिस्टर 360 बघा शुभ संकेत शुभ आशीर्वाद त्याला मिळालाय आणि पुढच्या चेंडूवरती त्याने षटकार ठोकलाय. काय चांगला फटका केलाय. याच कारणासाठी अजय तुंबडा याला मिस्टर 360 म्हटलं जातं. याच अँगल मध्ये आपण जर बघितलं तर जास्तीत जास्त फटके तो खेळत असतो. आपण पाहतो मिड विकेट आणि स्क्वेअर लेगचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त फटके आपल्याला खेळताना पाहायला मिळत असतो. आणि आपण जर बघितलं तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं हा निघून गेलेला षटकार धमाकेदार षटकार. धावफलक 25 धावा 25. या अगोदरचे 3 चेंडू खूप चांगले हाताळले होते गोलंदाज अजय घरत याने. त्यानंतर मात्र थोडासा महागडा ठरला गेलाय. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. अपील यस गॉन. यष्टांच्या मध्ये सापडलाय. ज्या 3 यष्ट आहेत ना ते यष्टांच्या मध्ये सापडला गेलाय. आपण पाहतोय की ज्यावेळेस अजय बॅटिंग करतो त्यावेळेस जे यष्टांना कव्हर खेळून खेळण्याचा प्रयत्न करत असतो यष्टांच्या मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत असतो. तेच कारण की यष्टांच्या तो मध्ये सापडलाय आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळवलेली आहे. बिग ब्लो मोठा हादरा इथे दिला गेलाय गाव स्पोर्ट्स शिलोत्तर या संघाला. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरासरीने इथे वाटचाल केलेली आहे. 25 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत.
फुलटॉस चेंडू आहे, मात्र फायदा किती उचलला गेलाय बघा. एक सिंगल धाव मिळाली कारण क्षेत्ररक्षक आहे कुमार भगले त्या क्षेत्रामध्ये वेगाने चेंडूवरती गेला आणि एक सिंगल धाव त्यांनी ते कंप्लीट केली. फुलटॉस चेंडू एक मेजवानी होती मी तर म्हणेन महेंद्र जाधव साठी, मात्र ती मेजवानी त्याला स्वीकारता आलेली नाहीये. यानंतर जो होणारा सामना आहे रुद्राक्ष गवलीपाडा चिंचोटी आणि जेएमबी स्पोर्ट्स डोंगरीपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. लक्षात घ्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर जो संघनायक अगोदर टॉस बॉक्स मध्ये उपस्थित असेल त्याला टॉस कॉल दिला जाईल. लक्षात घ्या. अपील इथे देखील झालेली आहे, मात्र अपील ही पंचांनी फेटाळून लावलेली आहे. आपण पाहतोय जी नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये आणखी एक थोडासा बदल केला गेला या सीझन मध्ये. आपण पाहतो की 2 संघनायक टॉस करण्यासाठी थोडेसे उशिरा येत असतात आणि त्यानंतर कॉलिंग साठी देखील ते म्हणतात की माझं कॉलिंग आहे, मी कॉलिंग देतो. त्यासाठी आपण पाहतोय असोसिएशनने आणखीन एक नियमावली बदल केला आहे. जो संघनायक टॉस बॉक्स मध्ये अगोदर उपस्थित राहील त्याला टॉस कॉल दिला जाईल. लक्षात घ्या. बघा यावेळेस महेंद्रच्या बॅट मधून एक धमाकेदार फटका आलेला आहे, धमाकेदार षटकार. चेंडू बघतो आपण आउट ऑफ द पार झालेला आहे. बघा त्यानंतर जर टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधार जर एकाच वेळेस आले तर आपण पाहतोय त्यांना विचारलं जाईल कोण कॉलिंग देईल. जर दोघांना कॉलिंग जर मंजूर नसलं नाही तर त्यांना टॉस आपल्याला चॉईस दिला जाईल. दोघे पण जर आहे तर टॉस त्यांना चॉईस दिला जाईल. लक्षात घ्या. आपण लेग एस्टी सोडून त्यांना चेंडू विकेट किपर चेंडू सोडलाय. अक्षय घरात त्या क्षेत्रामध्ये विकेट किपरच्या मागे आपण पाहतोय वाईट +1 अशा 2 धावा एक्स्ट्रा धावा देखील खर्च केल्या जाते. तिसरे षटक मार्ग असत आहे. आमचे स्कोरर दर्शवतायत अवि दळवी दर्शवतायत की 35 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकात 12 धावा, दुसऱ्या षटकात 13 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूवरती 10 धावा आलेल्या आहेत. रुपेश पागेचं षटक देखील आपल्याला थोडंसं महागडं इथे आपल्याला पाहायला मिळतंय. ब्लॉकरमध्ये चेंडू हाताळलाय. स्वतःच्या फॉलो मध्ये संधी होती, डायरेक्ट हिट जर गेला असता कदाचित विकेट मिळाली असती, मात्र कुठल्या प्रकारे धोका घेतला जात नाही कारण अगोदरच भरपूर धावा त्यांनी इकडे खर्च केलेला आहे. कारण ओव्हरथ्रो झाला असता तर आणखी धावा मिळू शकल्या असतात. तेच कारण डायरेक्ट हिट झालेला नाहीये. एक सिंगल धाव चेंडू टाकून झाले 4 धावा लागल्या 36. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हर मध्ये. शाळंपोल पॉवरफुल होईल का? क्षेत्ररक्षक आहेत आणि 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. चौकार. महेंद्र सध्या तरी आपण स्वतःला सिद्ध करतोय कारण जे त्यांचे खेळाडू आहेत महत्वाचे खेळाडू ते आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि याच कारण की महेंद्र आपल्याला सलामी जाताना पाहायला मिळाला आहे आणि खूप चांगली फलंदाजी त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. टँकरवाला शेवटचा चेंडू बाकी आहे. व्हॉलेंटियर्स थोडंसं लक्ष द्या. षटक संपल्यानंतर आपण गाड्या पाठवा कारण शेवटचा चेंडू एक बाकी होता. व्हॉलेंटियर्स आपण बाउंड्रीचा ताबा घ्या आणि षटक संपल्यानंतर किंवा विकेट पडल्यानंतर आपण गाड्या मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपल्या इथं उशीर होऊ शकतो याची देखील आपण दक्षता घ्या. या षटकातील शेवटचा चेंडू शाळंपूल पॉवरफुल झालेला नाहीये. मग कुमार आहे त्या क्षेत्रामध्ये. बघा कुमार बगली रनिंग मध्ये खूप चांगला झेल इथे पकडतोय आणि महेंद्र याची देखील इथे खेळी आता मात्र संपुष्टात आलेली. मात्र महेंद्र बाद होण्यापूर्वी खूप चांगली फलंदाजी त्याने केलेली आहे. आपण पाहतो त्याच्या बॅट मधून 2 षटकार 2 चौकार आलेले आहेत. वैयक्तिक आपण त्याची खेळी जर बघितली तर
7 चेंडूमध्ये 21 धावा त्याने बनवल्यात. 7 चेंडूमध्ये 21 धावा करून तो बाद झालेला आहे. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अजित कान्हात. अजित कान्हात न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाले आहे. सन्माननीय दशरथजी शेलका आपणास विनंती आहे आमच्या व्हीआयपी डायस वरती या. आयोजक राज आपल्याला विनंती करतायत. आदर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष दशरथजी शेळका विनंती असेल की आपण या. एक चांगले क्रिकेटपटू सुद्धा आहेत दशरथजी, तुमचं स्वागत असेल या गवलीपाडा चषकामध्ये. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत असेल. दशरथजी शेलका यांच्या माध्यमातून आपल्याला भरपूर सहकार्य मित्रमंडळी या स्पर्धेसाठी लाभलेला आहे जयेश, आणि त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आमच्या वेब पेज वरती या आणि असताना पण नवा प्रवीण जाधव यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेवटचं षटक मार्ग असतंय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुमार हा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती असेल रवींद्र, तर नॉन स्ट्राईक एंड वरती अजित. फुलटा चेंडू बघा, खूप चांगल्या प्रकारे हा फटका पाहायला मिळतोय. झाडू शॉट पाहायला मिळाला आहे बघा. ज्या प्रकारे झाडू मारण्यासाठी झाडू फिरवला जातो ना, त्याच प्रकारे बॅट फिरवलेली आहे आणि कनेक्शन जे बघितलं प्रॉपर झालंय. बॅटच्या मध्ये हा चेंडू लागलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील गेलाय. चौकार. एक अनोख्या अंदाजामध्ये हा फटका केला गेला. चेंडूची वाढ बघितली, वेट अँड वॉच ची भूमिका इथे पाहायला मिळाली रवींद्र याची, आणि खूप चांगलं कनेक्शन. पहिल्या चेंडूवरती चौकार. कुमार याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला. धावफलक 44. 44 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॅकफूट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूचा वेग थोडासा अतिरिक्त होता. चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपर अक्षयच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसवलेला आहे. दुसरा फटका झालेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय रुपेश. बघा ह्यावेळेस कुठलीच चूक होत नाहीये. झेल पकडला जातोय आणि रवींद्र माळी जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगल्या टच मध्ये बाला मिळाला होता, तो बादून माघारी परततोय. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय अक्षय. अक्षय माळी. आज आपण जर बोलले तर नवख्या खेळाडूंना नक्कीच जास्तीत जास्त संधी इथे दिली जात आहे गावदी स्पोर्ट्स शिलोतर संघाकडून. बघा विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटला होता, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बाद असेल कारण विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटला होता. आपण क्रॉसिंग होण्या अगोदर जर चेंडू यष्ट्यानं जर लावला असता तर कदाचित धाव किंवा विकेट मिळाली नसती. ज्यावेळेस आपण दोन्ही फलंदाज एका साईडला असतात त्यावेळेस जर आपण चेंडू जर यष्ट्यांवरती लावला तर त्यावेळेस विकेट ही मिळत नसते. मात्र यावेळेस आपण जर बघितलं तर यष्ट्यांवरती चेंडू लागला नव्हता आणि क्रॉसिंग देखील झालं होतं, आणि चेंडू जर आपण बघितला तर नॉन स्ट्राईक एंड फेकला गेला. स्ट्राईक यांच्या यष्ट्यानं जर चेंडू लावला असता कदाचित विकेट मिळाली नसती. बॅटचा एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या मागे निघून गेलेला आहे. मागे आउटफील्ड जर आपण बघितलं भरपूर वेगवान आहे आणि त्या आउटफील्डचा इथे फायदा मित्र म्हणेन मिळतोय शिलोत्र संघाला. 3 धावा पण पूर्ण केल्या जात आहेत. बघा चेंडूचा गती देखील थोडीशी कमी होती, मात्र ज्या प्रकारे चेंडू मागे निघून गेला होता ना, भरपूर दूरवरती निघून गेला होता, आणि आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाचा बॅलन्स देखील बिघडला होता आणि त्याचा फायदा मिळाला. 3 धावा पूर्ण केल्या. चेंडू टाकून झालेत 5 धावा लागल्यात. 47 धावा फलकावरती. यावेळेस मात्र खूप चांगला फटका आहे. घुटना टेक और सिक्सर देख. व्हाट शॉट. सुपर्ब. काय खूप चांगला फटका खेळलेला आहे फलंदाज भावेश माळी याने. भावेशच्या बॅट मधनं हा शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार. धावफलक आपण पाहतोय 53. 56 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय.
24 चेंडू आणि विजयासाठी 54 धावा या पूर्ण करायच्या असतील. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे संघटक या रुद्राक्ष गवळीपाडा आणि झेंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा. दोन्ही संघाचे संघटक आलेले आहेत. तर मी विनंती करतोय रणजित दादांना विनंती करतोय की आमच्या बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. अगोदर आपण टॉसची ओळख करू द्या. एका बाजूने SK स्पोर्ट्स आहे तर एका बाजूने गवळीपाडा. कोण कॉल देतोय? रुद्राक्ष गवळीपाडा संघाचा संघाने कॉल देतोय. गवळीपाडा असा कॉल आहे आणि SK स्पोर्ट्स आलेला आहे. गवळीपाडा आपण बघितलं तर रुद्राक्ष गवळीपाडा असं देखील आहे आणि म्हणूनच मला वाटतं गवळीपाडा असा कॉल दिला होता. मात्र SK स्पोर्ट्स आलेला आहे. झेंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. समीर टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यामागचं कारण सांगशील? आमची टीम कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. या सीझन मध्ये तुमच्या संघाचा जो परफॉर्मन्स आपण बघितलाय त्याच्याबद्दल तो खुश आहेस? हो ठीक, कारण की दोनच आम्ही टुर्नामेंट केलो, ही तिसरी आमची आहे, तर आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. या मॅच मध्ये आणि आजच्या दिवसामध्ये असा कुठला खेळाडू की त्याच्यावरती तुमचा जास्त फोकस असणार आहे, तो फ्रंटला असणार आहे? प्रवीण सोमन. शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावलेला आहे, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागला, मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध लागलेला आहे. म्हणजे आपण टॉस जिंकला असता, आपण देखील क्षेत्ररक्षण केलं असतं. आता मला बॅटिंग करायची आहे. मनामध्ये एखादं टार्गेट असेल 4 षटकामध्ये? 50+ स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. आणि 50+ धावा करण्यासाठी असे कुठले फलंदाज असतील त्यांच्याकडून तुम्हाला जास्त अपेक्षा असतील? प्रशांत गवळी, राजू करमोडा आणि नवीन मुलांना पण संधी द्यायची आहे. बघूया आता काय होते ते. या सीझन मध्ये असा कुठला एखादा नवीन चेहरा? नितेश ठाकरे आहे, विशाल लाखात आहे, देखील शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्स मध्ये न्यूज अशी आहे, झेंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करण्यासाठी रुद्राक्ष गवळीपाडा या संघाला आमंत्रित केलेला आहे. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक जयेश डुकले. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रदीप. दुपारच्या सत्रामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय जय गणेश गवळीपाडा पुरस्कृत टेनिस क्रिकेटचा महासंग्राम PTS या युट्यूब चॅनलवर जोडलेले प्रेक्षक, त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. लक्ष आहे मोठं, कारण की चेस करायचे 24 चेंडूमध्ये 54 धावा आणि या 54 धावा चेस करायच्या तर कशा करायच्या आहेत ह्याची सुद्धा जाणीव बॅटिंग करणाऱ्या टीमला असेल. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर इथून चांगला क्लास दर्शवावा लागेल, चांगला दर्जा दर्शवावा लागेल, चांगला क्रिकेट मात्र दर्शवावं लागेल जर हे तुम्हाला चेस कंप्लीट करायचं आहे तर. आता सध्या विशाल तर गाडी पाठवून द्यायची लगेच. चला सध्याच आपण विश्लेषण करायचं झालं तर मग शिलोतर टीम स्ट्रॉंग दिसते आहे, पण दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर मग आज प्रमुख गोलंदाजांचं नक्कीच थोडासा कमतरता इथे जाणवेल, कारण की जिथे प्रमुख गोलंदाज ज्यांच्याकडे आपण पाहत असतो ते प्रमुख गोलंदाज पाहायला मिळत नाही आहेत. आणि प्रमुख आज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं तर राकेश च्या हातामध्ये सोपवला गेलाय. अक्षय आणि ऋषिकेश ही जोडी आपण पाहिली. 54 धावा कंप्लीट करायच्या आहेत, तर नक्कीच आपण पाहू शकतोय 4 षटकामध्ये 13.5 ची सरासरी ही गाठायची आहे. आणि सध्याची स्थिती आपण पाहिली ना तर नक्कीच पहिल्या बॉलवर सुरुवात मोठ्या आघाताने करायची होती. पुन्हा एकदा आपण पाहतो 30 तरदार चेंडूची हाताळणी केली जाते. क्या बाद आहे, राकेश साळकार अप्रतिम मात्र चेंडूची हाताळणी करतोय, परंतु फलंदाजाचा जो इंटेंट दिसतोय ना अक्षयचा एकच आहे, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. कारण की आतापर्यंत जे दोन्ही चेंडू फेस केले त्याने त्याच अंदाजाने खेळलेत. याही वेळेला तोच अंदाज आहे. थोडासा शॉर्ट पिच चेंडूची हाताळणी केली. या वेळेला आपण पाहिलं होतं की फलंदाजाला पाहिलं होतं, बॉडी मुवमेंट ओळखला गेला होता आणि त्यानंतर चेंडूची हाताळणी केली आहे. अप्रतिम 3 चेंडू, 3ही चेंडू आतापर्यंत आपण पाहिले तर निर्धाव राहिलेत आणि फलंदाज मात्र स्ट्रगल करतोय. या वेळेला मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती.
एक धाव मात्र इथे जरूर प्राप्त केली जाईल आणि एकने मात्र आपण पाहिलं तर जवळजवळ एक धाव घेत असताना 4 चेंडू मात्र नक्कीच खर्च करावा लागले, परंतु इतका जर तुम्ही खर्च करणार तर मग इथे मागे पडाल, कारण रन रेट आस्किंग रन रेट या गोष्टींकडे लक्ष असायला हवं. परंतु यावेळेला ऋषी आहे आणि या खेळाडूचा अंदाजच काहीतरी वेगळा आहे आणि आपल्या अंदाजामध्ये ठाकमठोक सुरुवात करत असताना पहिलाच बॉल फेस केला आणि ठोकला षटकार. टीमची टोटल आपण पाहिली तर 7च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. या खेळाडूला अनेक वेळा पाहिलंय ऋषिकेश शेलार. नवीन बॉल असेल, नवीन बॉल द्यावा लागेल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये चेंडू नक्कीच गुल केला गेलाय तर मग नवीनच बॉलची डिमांड असेल. षटकार ठोकला गेला. पहिला बॉल फेस केला ऋषिकेश शेलारने दाखवून दिला आपला पॉवर. यावेळेला फ्लिक करण्याचा होता, टायमिंग टॉप एज झालाय. खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडला, धाव 1 मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोही यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. मी तर म्हणेन की यावेळेला थोडस नशिबाची साथ, कारण की जो फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता तो मात्र आपण पहिला फटका ऑन साइडला घ्यायचा गेला होता, चेंडू ऑफ साइडला, परंतु एक धाव मिळाली. टीमच्या टोटल मध्ये वर पडते 1-8 या आकड्यावर. 46 धावा अजून सुद्धा इथून हव्या असतील. डेफिनेटली 9 धावा झाले आहेत आणि 45 धावा इथून हव्या असतील. पहिले षटक समाप्त इथे होताना पाहायला मिळालंय आणि 9ची सुरुवात मिळाली आहे. राजू बॉलिंग ट्रॅकवर, राजू शेळका येताना पाहायला मिळतात. आज प्रवीण नाही आहेत, ललित नाही आहेत, जे प्रमुख गोलंदाज म्हणून आपण त्या नेहमी पाहत असतोय. मग आता तिथून आपण पाहिलं तर प्रमुख गोलंदाजीची जबाबदारी आहे ना, तर या मात्र यंगस्टरना मात्र स्वीकारायची आहे आपल्या घरून टीमसाठी आणि आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी. प्रमुख कामगिरी आहे तर अतिशय चांगली आणि ती करायची आहे. स्ट्रायकरकडे अक्षय, ज्याने 4 बॉल फेस करत असताना 1 धाव बनवली आहे. पहिला चेंडू असेल, 45 धावा. हाफ बॉल होता, थोडासा मात्र आपण पाहिला अक्रॉस लाईन. चेंडूला मात्र शॉर्ट पिच होता आणि चेंडूला आपण पाहिला लॉंग लेगच्या डोक्यावरून फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पार. 7 धावांचा फटका मिळेल, षटकार. अनुमान लावला होता अक्षयने, कारण की चेंडू ज्याप्रमाणे आला बॅकफुटला वेट किंवा अक्रॉस बॉडी आपण पाहिला. मग चेंडूला आपण पाहिलं की बनवून घेतला शॉट आणि नक्कीच आपण पाहिलं तर षटकार मात्र फेश केला आणि चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण शॉर्ट पिच होता अक्रॉस द लाईन. यावेळेला तारीला चेंडू लागलाय, तर डेड बॉल असेल, लक्षात घ्या, कारण की खांबाला चेंडू डायरेक्ट लागतोय, तारीला चेंडू डायरेक्ट लागतोय, तर डेड बॉल असेल आणि इथे तेच पाहायला मिळालं की इथे डेड बॉल असेल. थोडंसं मित्र म्हणेन की नशीब साथ दिलं या वेळेला. मित्र म्हणेन शिलोतर टीमचं की साथ नाही मिळाली असती तर मग लगभग 4 धावांची मोहर होती, परंतु बॅड लक असेल तर मग या चेंडूवर 4 पेक्षा जास्त मोठ्या मिळतील. कदाचित मग काही वेगळं चित्र सुद्धा होऊ शकतंय. टीमची टोटल आहे 15. या वेळेला आपण बघितलं तर हा खराब चेंडू मात्र निर्दर्शनात आणला जातो पंचांच्या माध्यमातून आणि वाईट चेंडूची नोंद होत असताना टीमच्या टोटल मध्ये भर पडते. 16 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 38 धावा अजून सुद्धा इथून आव्हान आहे जिंकण्यासाठी आणि ते लक्ष्य मात्र लक्षात घेता एक चांगल्या खेळीची गरज आणि ती चांगली खेळी करण्याचा प्रयत्न.
हा जरूर इथे होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला पाहिला आपण चेंडूला पाहणी केली होती. शॉट तर अतिशय चांगला खेळला होता, परंतु उंची जास्त होती, लांबी कमी. फिल्डर आले होते जवळजवळ 1 2 3 भाव्या, रवींद्र आणि राकेश आले होते, परंतु पण बघितलं त्या 3 खेळाडूंचे प्रयत्न झाले चेंडूला अडवण्यासाठी. 3 धावा पूर्ण केल्या. 19च्या घरामध्ये धाव फलक पोहोचला जातोय. 35 धावा इथून हव्या असतील मॅच आपण पाहिली जिंकण्यासाठी ज्याप्रमाणे, परंतु विकेटची गरज असेल शिलोत्री टीमला, ते मिळेल का? टफेस झालाय. पाहतो फायनलला फिल्डर आहेत, मात्र थर्डमॅनचे फिल्डर अजित तिथे आले. चेंडूला फील्ड केला गेला. 1 धाव मात्र मिळेल. टीमच्या टोटल मध्ये भर पडत असताना टीमची टोटल मात्र 20च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. अजून सुद्धा 34 धावा इथून जिंकण्यासाठी हव्या आहेत. 15 चेंडू आणि 34 धावा हे मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगल्या पारीची गरज आहे, परंतु पार्टनरशिप तोडण्याची गरज मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमची. अगदी बॅटच्या रडार मध्ये ओव्हरपीच चेंडू लॉफ केलाय, तोडलाय, फोडलाय. चेंडूला आपण पाहिला तर लॉग ऑन सीमारेखा बाहेर नेऊन सोडलाय. 7 धावांचा फटका षटकार. या षटकाराने टीमची टोटल मात्र पोहोचली गेली आहे 26च्या घरामध्ये. अजून सुद्धा 28 धावा हव्या असतील मॅच जिंकण्यासाठी. क्या बात आहे. इथून चला गाडी पाठवून द्यायची आहे. चला गाडी पाठवून द्या विशाल. चला फटकन लगेच गाडी पाठवून द्या. पार्टनरशिप अतिशय चांगली झाली. या पहिल्या विकेटसाठी ब्रेक मिळवून देण्याचं कार्य करावं लागेल. राजूंना मात्र ते करताना मात्र यश मिळालं नाहीये. बॉलिंग मध्ये हा महत्वपूर्ण स्पेल आहे, परंतु दुसऱ्याकडनं पण विचार केला तर प्रो स्पोर्ट्स टीमची जी गाडी आहे सुसाट वेगाने पळते. टीमची टोटल आपण पाहिले तर बिनबाद 26 वर आहे, आणि जर आपण पाहिलं तर या इनिंग मध्ये 10 चेंडूचा खेळ झाला आहे. जे 2 चेंडू या दुसऱ्या षटकामध्ये अजून शिल्लक आहेत. 28 धावा अजून सुद्धा हव्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. आज प्रमुख जे खेळाडू आहेत त्या प्रमुख खेळाडूंची कमी येऊन नक्कीच जाणवतीये शिलोत्री या टीमला. पुन्हा एकदा आपण पाहिला हाफ वाली होता, नक्कीच बॅटच्या रडार मध्ये घेतलाय अक्रॉस द लाईन आणि चेंडूला लॉग लेग सीमारेखा पार नेऊन ठेवलाय. एका टप्प्याने मिळतील 4 धावा. या 4 टीमची टोटल पाहिली आपण तर 30च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. आणि सुरेख आपण पाहिलं फलंदाजीचं प्रदर्शन घडवत असताना मात्र अक्षय नावाचा हा फलंदाज पाहायला मिळतोय. अक्षय ज्याप्रमाणे आपण पाहिलं बॅटिंग करत असताना जिथे पाहायला मिळालाय, जवळजवळ सुरुवातीचे 3 चेंडू आपण पाहिले तर त्याला खातं खोलताना यश मिळालं नव्हतं, परंतु ज्या वेळेला 4था चेंडू मध्ये खातं खोललं त्यानंतर आपण पाहिलं मग षटकार षटकार तिहेरी चौकार अशा धावा त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाल्या आहेत. जे चांगली बॅटिंग मात्र आता इथे करत असताना टीमची टोटल 30च्या घरामध्ये 24 धावा अजून सुद्धा हव्या आहेत. हा मोठा फटका येत आहे, झेल निर्माण झालाय, परंतु इथे प्रयत्न नाही केले दोन्ही खेळाडूंनी आपण पाहिलं. आणि चेंडू पाहिला तर बाउंड्रीच्या पलीकडे 7 धावांसाठी जरूर पाहायला मिळतोय. जरूर आपण पाहतोय 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि टीमची टोटल 18च्या सरासरीने 36 धावा फलकावर लागल्या गेल्यात. सरासरी जी 18 पाहायला मिळाली नक्कीच 2 षटकामध्ये, कारण की आता जर नजर टाकली तर 12 चेंडू मध्ये गरज सुद्धा असेल ती म्हणजेच 18 धावांची. खूप चांगली सुरुवात झालेली आहे. पहिले 3 चेंडू आपण जर बघितले निर्धावच्या सुरुवात आले होते, त्यानंतर मात्र आपण जर बघितलं ना की धावा थांबायला तयार नाहीयेत. धावा आपण पाहतो खोऱ्याने वाहत चालले जयेश. म्हणजे 9 चेंडू मध्ये 36 धावा आल्या इथे प्रदीप, कारण की पहिले 3 चेंडू बाजूला सोडले तर मग काय कमालीची खेळी. मग त्यामध्ये 4 उत्तुंग षटकार आपण पाहतोय, चौकार पाहतोय, त्याचनंतर तिहेरी सिंगल्स आपण पाहतोय. मग या सगळ्या आपण गोष्टी आपण पाहिलं. मग आपण असं दिसून येते की आज शिलोत्र टीम कडे जे प्रमुख अस्त्र. आणि जयेश आपण जर बघितलं राकेश हा त्यांचा गोलंदाज पार्ट टाइम गोलंदाज आहे आणि राजू शेलका हा त्यांचा आपण जर प्रमुख गोलंदाज आहे आणि प्रमुख गोलंदाज इथे टार्गेट केलेला आहे.
इथेच आपण पाहतोय की जिथे कमी आहे तिथे आम्ही दाखवतायत फलंदाज, कारण की जिथे शेवटच्या टीम की गोलंदाजाची कमी तिथेच फलंदाजांची हमी दुसरी पाहायला मिळाली आणि टीमची टोटल एकच सुरेख स्थितीमध्ये जाते. आता महेंद्र येतात बॉलिंग ट्रॅकवर. 18 धावा इथून हव्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. हुक गेला या वेळेला. क्या बात है. स्वागत से करेंगे स्वागत ऋषिकेश. इसका अंदाज ही खास है. जयेश ज्या प्रकारे फलंदाजी असं वाटतं एकदम इझिली इथे फटके खेळले जातात, कुठलं टेन्शन नाहीये, कुठलं ज्या प्रकारे म्हणतात ना दडपण नाहीये फलंदाजावरती. जो एक चेंडू येतोय त्याच्यावरती प्रहार केला जातोय. लाठी चार्ज वाले क्रिकेट म्हणू शकतो प्रदीप आपण. 42 धावा फलकावर. क्या बात है. आज आपण पाहिलं तर मग प्रो स्पोर्ट्स लाईन पडायची टीमनं लाईन पकडली आहे. या वेळेला मात्र नक्कीच मिस केला जाते हा चेंडू. 42 धावा 12 धावा अजून सुद्धा हव्या आहेत जिंकण्यासाठी. जयेश असं वाटतं की या 54 धावा देखील सेफ नाहीयेत. जर त्याच्यासाठी आपण पाहिलं तर मग जी गोलंदाजी तशी पाहायला मिळाली नाहीये आज अग्रेशन गोलंदाजीमध्ये. शॉर्ट पिच बघा, शॉर्ट पिच गोलंदाजाची आज गोलंदाजीच्या माध्यमातून शॉर्ट पिच चेंडूची जास्त हाताळणी केली जाते आणि त्याचाच फायदा मित्र म्हणेन की स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये आपण पाहिलं ना तर भरपूर धावा आल्यात. म्हणजे समोरच्या दिशेने जर आपण पाहिलं तर कमी धावा आल्यात, पण मग आपण पाहिलं की जो स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग जे क्षेत्र फाईन लेग असेल मग त्या क्षेत्रामध्ये षटकार चौकार पडताना पाहायला मिळालेत. टीमची टोटल 43च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. हो या वेळेला आणखीन एक ओव्हर पिच चेंडू पाहतो. या वेळेला मात्र आपण पाहतो लांबच लांब पल्ल्याचा आणखीन एक मोठा षटकार येतोय. या षटकाराने टीमची टोटल आपण पाहिली तर तब्बल पोहोचली गेली आहे 49च्या घरामध्ये. म्हणजे 5 धावांची गरज आता असेल मॅच जिंकण्यासाठी. असं वाटायला लागले की या दोन खेळाडूंना फक्त 6चा पाडा शिकवलेला आहे बघा. 6 आणि 6. नाहीतर मला तरी वाटतं की भरपूर काही लेट नाईट मध्ये टुर्नामेंट आहेत तिथे सुद्धा तर टुर्नामेंट बघितले असतील, त्या खेळाडूला बघून आले असतील. मला वाटतं सकाळच्या नाश्त्यामध्ये काही आज वेगळंच घेतलंय या खेळाडूंनी. पार्टनरशिप झाली आहे. यस डेफिनेटली आपण पाहिलं तर 51 धाव्यांची पार्टनरशिप इथे पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहे. आणि क्या बात आहे. सुरेख मात्र आपण पाहिलं तर क्रिकेट खेळला जात आहे या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. टीम आता विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. ड्राईव्ह केला जात आहे. दुसरी धावेचा पूर्ण होतो प्रयत्न. जवळजवळ आपण पाहिलं तर या 2 धावेने स्कोअर आपण पाहिला तर बरोबरीमध्ये पोहोचला गेला. आता 1 धावेची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. जयेश आपण बघितलं 53 धावांची पार्टनरशिप झालेली आहे आणि या सीझन मध्ये आपण जर बघितलं ना तर 99 धावांची पार्टनरशिप तर कोणाच्या संघाच्या नावावरती असेल तर गादू शिरोतर संघाच्या नावावरती आहे. आज आपण बघितलं परंतु आज त्यांच्याच विरोधात एक चांगली पार्टनरशिप मात्र या मैदानावर होताना पाहायला मिळत आहे. जवळजवळ असं शेअरमध्ये जर उल्लेख करायचा झाला तर मग 105 धावांची सुद्धा पार्टनरशिप आहे. एक बिग 104 धावांची सुद्धा पार्टनरशिप आहे आणि भरपूर असे रेकॉर्ड आहेत. यावेळेला हलक्या हाताने विजयाची धाव मात्र अर्जित केली जाते. मॅच जिंकले प्रो स्पोर्ट्स टीम न कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि हडलक असेल कधी शिलोतर टीम चांगले क्रिकेट खेळण्याचा तुम्ही आज प्रयत्न केला. 54 धावांचा नक्कीच एक चांगलं टार्गेट उभं केलं होतं परंतु गोलंदाजाचा अभाव नक्कीच जाणवला आणि त्यामुळे प्रभाव हा फलंदाजाचा पूर्ण दिसून आला प्रो स्पोर्ट्स टीमचा. आणि ही मॅच मात्र जिंकली गेली. मॅचवर कब्जा कसला गेला आणि आपण पाहिलं तर या मॅच मध्ये विजय संपादन करण्यामध्ये यश हे मिळालं आहे ते म्हणजेच प्रो स्पोर्ट्स लाईन पडा टीमला. नक्कीच जयेश आपण बघितलं गोलंदाजीमध्ये काहीतरी कमतरता जाणवली. बघा ज्यावेळेस आपले जे प्रमुख गोलंदाज